चला पहा बाळांनो, आज या भागामध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 या प्रवेश परीक्षेमधील पाठ क्रमांक 11 जो चालू होता आपला, कोण व कोणाचे प्रकार आणि त्याचे साधे अनुप्रयोग, या पाठातील नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका मधील स्वाध्याय 11 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वाध्याय 11 आणि 11व्या स्वाध्यायामधील नमुना प्रश्न, 11वा स्वाध्याय आणि उच्च काठिण्य पातळीची प्रश्न सरावासाठी जे तुम्हाला दिलेले असतात, हा सर्व प्रश्न आपण या भागामध्ये आज अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया स्वाध्याय. तत्पूर्वी आपण या स्वाध्यायाची सुरुवात करण्या अगोदर काही स्वाध्यायाच्या अगोदर जी नमुना प्रश्न दिलेले असतात त्या नमुना प्रश्नांचा सुद्धा आपण अभ्यास करूया. चला पहा, नमुना प्रश्न क्रमांक 1 यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. पहा, घड्याळात मध्यान्हपूर्व, मध्यान्हपूर्व म्हणजे दुपारच्या अगोदर, म्हणजे सकाळी 4 वाजता वाजले असता त्याच्या मिनिट काटा व तास काटा यामधील कोण कोणत्या प्रकारचा असतो. सकाळी 4 वाजता, 4 वाजले म्हणजे तास काटा 4 वर आणि मिनिट काटा 12 वर असते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येते 2 प्रकारे. ओके, तुम्ही अशी घड्याळ पण काढू शकता. 12, 1, 2, 3 वाजले, या ठिकाणी 4, 5 आणि 6. ठीक आहे, 7, 8, 9, 10, 11 अशा पद्धतीनं तुम्ही एक घड्याळ काढून काट्याची रचना करू शकता. 4 वाजले म्हणजे मिनिट काटा हा 12 वर आणि जो तास काटा असतो मोठ्या आकाराचा तो असेल 4 वर. मग या 2 काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, किती मापाचा कोन होईल, हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की 2 अंकांमध्ये 30 अंशाचा कोन असतो. 30 आणि 30 60 आणि 30 90 आणि 30 120. या 2 काट्यामध्ये 120 अंशाचा कोन होतो. मग कुठल्या प्रकारचा हा कोन असेल? विशाल कोन. मग ह्या प्रकारच्या कोनाला आपण विशाल कोन म्हणतो, म्हणून आपलं उत्तर येईल विशाल कोन. आणि विशाल कोन दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे, म्हणून बाळांनो उत्तराचं 3रं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आलं लक्षात सर्वांच्या? आता दुसऱ्या एका पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येते. तुम्हाला कोन काढण्यासाठी कोन काढण्याचं एक सूत्र दिलं होतं. घड्याळीतील 2 काठ्यामधील जर तुम्हाला कोन काढायचं असेल तर 2 प्रकारचे कोन निघतात. त्याचं सूत्र मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. 30 गुणिला h किंवा h गुणिला 30 वजा 11/2 गुणिला m. या सूत्राच्या साहाय्यानं त्या घड्याळीतल्या 2 काट्यामध्ये तुम्हाला कोन काढता येतो, तुम्हाला वेळ माहिती असेल तर. मग हा झाला आवर आणि हे झाले मिनिट. बघा, h तुमचा 4 आहे, h च्या ठिकाणी 4 ठेवलं, गुणिले 30 वजा 11/2 गुणिला m हा 0 आहे, मिनिट 0 आहे. मग 4 गुणिले 30, 30 चोक 120 वजा 11/2 गुणिला 0, 0. 120 मधनं 0 काढला, 120. म्हणजे कोन क्रमांक 1 पहिला कोन हा 120 अंशाचा होतो. म्हणजे एक कोन 120 अंशाचा होतो, हा आतील कोन 120 अंशाचा होतो. बाहेरील कोन जर काढायचं असेल दुसरा वाला कोन, तर 360 मधनं 120 काढलं तर दुसऱ्याही कोनाचं माप तुम्हाला मिळून जाते. त्याच्या मागच्या साईडचा प्रविशाल कोन सुद्धा या ठिकाणी होतो. पण आता यामध्ये प्रविशाल कोन नाहीये,
120 अंशाचा कोन म्हणजे विशाल कोन, म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल केलं. आलं लक्षात सर्वांच्या? नक्की काही अडचण? हा, चला पुढचा प्रश्न आपण नीट समजून घेऊया. टेबलाचा पृष्ठभाग व त्याचे पाय यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार झालेला असतो? टेबल तुम्ही पाहिलं, टेबल आणि त्या टेबलाचे पाय यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार झालेला असतो? कोणत्या प्रकारचा कोन तयार झालेला असतो? आता नीट लक्षात घ्या, टेबलाचा जो पृष्ठभाग असतो आणि टेबलाचा पाय, टेबलाचा पृष्ठभाग आणि टेबलाचा पाय हा त्या पृष्ठभागाला टेबलाचा जो पाय असतो तो लंब असतो. लंब म्हणजे काटकोन आकारात असतो. अलग लक्षात? लंब म्हणजे काटकोन आकारात असतो, म्हणून त्यामध्ये कोणता कोन तयार होईल? काटकोन तयार होईल. तुम्ही कधी पाहिलं तर टेबल ह्या पद्धतीचा असतो बघा, असा आयताकार असतो, चौरसाकार टेबल पण असू शकतो. या टेबलाचा जो वरचा पृष्ठभाग आहे त्याला लागूनच हा पाय असतो. यांच्यामध्ये पहा, या ठिकाणी असा काटकोन तयार झालेला तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे पृष्ठभागाला जो पाय आहे तो लंब असतो. लंब म्हणजे त्या ठिकाणी काटकोन तयार होतो, हे लक्षात घ्या. मग टेबलाचा पृष्ठभाग व त्याचे पाय यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार झालेला असतो? तर काटकोन तयार झालेला असतो. आणि काटकोन हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहे, म्हणून उत्तर पहिलं गोल करायचं. समजलं? त्यानंतर आपण पुढचा प्रश्न नीट समजून घेऊया. हा, आता सरळ स्वाध्याय आहे. नमुना प्रश्न 2च होती या पाठावर. तर स्वाध्याय 11 मधला पहिला प्रश्न काय आहे पहा. प्रश्न पहिला वाचा सर्वजण. पुढील पैकी सरळ कोनाचे माप कोणते आहे? सरळ कोनाचं माप म्हणते. तुम्हाला मग सरळ कोन म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा, ज्या कोनाचं माप 180 अंश असते त्या कोनाला आपण सरळ कोन म्हणतो. मग या ठिकाणी प्रश्न सरळच विचारला ना, सरळ कोनाचे माप कोणते आहे? बघा, ज्या कोनाचं माप 180 अंश असते त्यालाच आपण सरळ कोन म्हणतो. मग सरळ कोनाचं माप या ठिकाणी 180 अंश. 180 अंश दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून उत्तराचं तुम्ही दुसरं वर्तुळ गोल करायचं. समजलं? त्यानंतर प्रश्न दुसरा पहा, वाचा. पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोन दर्शवते? प्रविशाल कोन समजलं पाहिजे. प्रविशाल कोन कशाला म्हणायचं? तर ज्या कोनाचं माप 180 अंश ते 360 अंशाच्या दरम्यान असते अशा कोनाला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. मग लक्षात घ्या, हा प्रविशाल कोन आहे का? नाही, हा विशाल कोन आहे, प्रविशाल कोन नाही आहे. हा मात्र प्रविशाल कोन आहे. या साइड कडून जर विचार केला तर हा प्रविशाल कोन आहे. हा काटकोन आहे, म्हणजे हा होणार नाही. मग प्रविशाल कोन असलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न. डायडॅस कोन तयार करतात? डायडॅस कोन तयार करतात. ऑप्शन नंबर 1 2 रेषा कोन तयार करतात. ऑप्शन नंबर 2 2 रेषाखंड कोन तयार करतात. ऑप्शन नंबर 3 2 किरण कोन तयार करतात. ऑप्शन नंबर 4 सामायिक बिंदू असणारे 2 रेषाखंड कोन तयार करतात. तर बाळांनो, कोन म्हणजे काय याची मी व्याख्या तुम्हाला सांगितलेली होती
की एकच आरंभ बिंदू असणाऱ्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला आपण कोन असे म्हणतो. एवढं माहित आहे. मग कोनाची व्याख्या सांगते की बाबा एकच आरंभ बिंदू असणाऱ्या, मग सरळच सामायिक बिंदू असणारे म्हणजे सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड कोन तयार करते. पहिला ऑप्शन काय म्हणते, दोन रेषा. कुठल्याही दोन रेषा कोण तयार करतात का? आता ह्या दोन रेषा आहेत, त्या आडव्या असतील, त्या उभ्या असतील, त्या तिरप्या असतील, ह्या दोन रेषा कोण तयार करतात का? नाही. हे दोन रेषाखंड, कुठलेही दोन रेषाखंड, हा रेषाखंड ए बी आणि रेषाखंड बी सी, असे दोन रेषाखंड आहेत, कोण तयार करतायत का? नाही. दोन किरण बघा, किरण ए सी किंवा सी ए आणि किरण बी ए, हे दोन किरण कोण तयार करतात का? नाही करत आहेत. हा, एवढं नक्की आहे, सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड कोण तयार करतात? सामायिक बिंदू असणारे, समजा दोन रेषाखंडाच्या, कुठल्याही दोन रेषाखंडाचा सामायिक बिंदू आपण ए घेतला, मग ते रेषाखंड कोणता असेल? ए बी हा एक रेषाखंड आणि एसी हा एक रेषाखंड. बघा, या दोन रेषाखंडांचा सामायिक बिंदू ए आहे आणि यांच्यापासून काय तयार व्हायला? कोन तयार व्हायला. मग सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड कोन तयार करतात. कळालं? म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं? कारण कोणाची व्याख्या सांगते, एकच सामायिक बिंदू असणाऱ्या पण एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे तयार होणाऱ्या आकृतीला आपण कोन असं म्हणतो. समजलं? पुढचा प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न चौथा, कात्रीच्या जोडलेल्या पात्यांमध्ये पुढील पैकी कोणता कोन तयार होणार नाही? या पर्यायापैकी एक प्रकारचा कोन कात्रीच्या दोन पात्यांमध्ये तयार होत नाही, 3 प्रकारे होते. मग तो कोणता कोन त्या दोन पात्यांमध्ये तयार होणार नाही असं तुम्हाला विचारलं, तर बघा, प्रविशाल कोन. कात्रीच्या दोन पात्यांमध्ये प्रविशाल कोन तयार होत नाही. लघु कोन तयार होतो. तुम्ही कातर पाहिली सगळ्यांनी? हा, कात्रीचे जे दोन पाते आहेत, ठीक आहे, आपण नुसतं जरी त्या कात्रीला असं ओपन केलं तरी आपला लघु कोन तयार झाला. काटकोन तयार होतो. त्या कात्रीच्या पात्याला आपण सरळ असं केलं तर या ठिकाणी तुम्हाला असा काटकोन तयार झालेला दिसतो आणि त्या दोन पात्यामध्ये विशाल कोन सुद्धा तयार होतो. पूर्ण कात्रीला त्या दोन पात्यांना दोन्ही साइड कडे जर ओढलं तर तुम्हाला लक्षात येते त्या ठिकाणी विशाल कोन झालेला दिसतो. ओके, आहे का कोणाकडे कात्री? असेल तर मी दाखवलो असतो. आहे? हा, जस्ट नीट समजून घ्या, ही कात्री आहे. ओके, हा, मी एवढं जरी ओपन केलं तरी कोणता कोन झाला? लघु कोन. ठीक आहे, आता मी याला अशा प्रकारे थोडस सरळ केलं. ओके, हा कोणता कोन वाटतंय? आणि याला आणखीन पूर्णपणे तुम्हाला कोणता कोन वाटतंय? काटकोन हे असं होईल, पण विशाल कोन हाच आहे. ठीक आहे, म्हणजे यामध्ये लघु कोन होतो, यामध्ये काटकोन होतो कात्रीच्या दोन पात्यामध्ये, आणि विशाल कोन होतो. कोणता होत नाही? तर प्रविशाल कोन होत नाही. ओके, दोन पात्यांमध्ये म्हणते, मध्ये बर का, बाहेर नाही. बाहेरून प्रविशाल कोन नेहमीच होतो त्या दोन पात्यांच्या, पण दोन पात्यांमध्ये कोणता कोन होत नाही? तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 1 वाला कोन होत नाही, प्रविशाल कोन. म्हणून उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. समजलं?
पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये काटकोन झाला आहे? काटकोन, काटकोन म्हणजे काय बाळांनो? ज्या कोणाचं माप 90 अंश असते त्या कोणाला आपण काटकोन म्हणतो, म्हणतो का नाही? मग घड्याळाच्या कोणत्या दोन काट्यांमध्ये काटकोन झालेला आहे असं तुम्हाला विचारलं, पाहू शकता या ठिकाणी काटकोन झालेला आपल्याला दिसतो, म्हणजे तो पर्याय क्रमांक 1 आहे. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी विशाल कोन झालेला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये लघु कोन झालेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये सरळ कोन झालेला आपल्याला दिसतो. तर काटकोन झालेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून बाळांनो उत्तराचं पहिलं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आलं लक्षात सर्वांच्या? बघा, घड्याळात मध्यान्नोत्तर 3:45 वाजले असता त्याच्या मिनिट काटा व तास काटा यामधील कोन कोणत्या प्रकारचा असतो? मुलांनो वाजलेत किती हो? 3:45. आता कोन काढण्यासाठी मी तुम्हाला सूत्र पण सांगितलं, किंवा तुम्ही घड्याळ काढून सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकता, कारण तुम्हाला दोन काट्यामधील कोन किती अंशाचा आहे असं विचारलेलं नाही. दोन काट्यामधील कोन कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलं. लघु कोण आहे, विशाल कोण आहे, सॉरी सरळ कोण आहे, विशाल कोण आहे का प्रविशाल कोण आहे, असं हे 4 प्रकारचे कोनांची नावे या ठिकाणी दिली. मग त्या दोन काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन येतो हे तुम्हाला विचारलेलं आहे. मग त्या दोन काट्यामध्ये येणारा जर कोन काढायचा असेल तर तुम्हाला दोन पद्धतीने काढता येते. मी पहिली सांगितली, सरळ आपण कोन काढण्याचं सूत्र, दोन काट्यामधील कोन काढण्याचं सूत्र आपण वापरू शकता. पहिल्या प्रकारचा कोन आपण काढूया. ठीक आहे, h गुणिला 30 वजा 11/2 गुणिला m. या सूत्राचा वापर करून त्या दोन काट्यामध्ये किती अंशाचा कोन मिळतो हे आपल्याला समजू शकते. ठीक आहे, तर पहा h आहे 3 गुणिला 30 वजा 11/2 गुणिला m म्हणजे 45. आलं लक्षात? 30 त्रिक 90 होतात बाळांनो, 90 वजा 11/2 न 45 ला भागायचं बघा. बे एक बे, बे दुनी 4, बे दुनी 4 उरला 1, 0.20 घेतला, बे पंचे 10. 11×5 = 55 ला 5, हातच्या आले 5. आता या दोघात गुणाकार आहे, हातच्या आले 5. 11×2 = 22 आणि 5 27. 27 ला 7, हातच्या आले 2. 11×2 = 22 आणि 2 24, 247 हे तुमचं उत्तर आलं. तरी एका अंकानंतर दशांश आहे म्हणून उत्तरात एका अंकानंतर दशांश. आलं लक्षात? आता 90 मधनं 247.5 जात नाही ना, मग काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, वजाचं चिन्ह जाते, मोठीतून लहान काढून टाकायची. 247 मधनं 90 काढा, 157.5 शिल्लक राहत आहे. पण वजा 157.5 तुम्ही म्हणसाल सर कोणाचं जे माप आहे ते वजामध्ये थोडी ना असते. तुम्हाला वजामध्ये घ्यायचं नाही, समजायचं आहे त्या कोणाचं माप आहे 157.5. एका कोणाचं माप आलं 157.5, तर दुसऱ्या कोणाचं माप आपल्याला काढायचंय. कोण क्रमांक 2चं माप तुम्हाला काढायचं असेल तर 360 मधनं 157.5 वजा करा. किती राहते? 360 मधनं 157 काढलं 202 उरतंय, म्हणजे 203 उरतंय, म्हणजे 202.5 पुन्हा 0.5 काढायचं राहिलं ना, म्हणजे 202.5 हे दुसऱ्या कोणाचं माप मिळेल. मग आपल्याला विचारलं काय,
त्याच्या मिनिट काटा व तास काटा यामधील मधील म्हणते त्या दोन काट्या मधला कोण कोणत्या प्रकारचा असतो? मधील कोण म्हटल्याच्या नंतर हा येतो विशाल कोण, विशाल कोण, आणि बाहेरील म्हटलं तर प्रविशाल कोण. पण या ठिकाणी मधील म्हटल्याच्या नंतर उत्तर येईल विशाल कोण, आणि विशाल कोण दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे. आता एवढं कॅल्क्युलेशन काढू शकता करून? नाही तर काय करा, सरळ आपली अशी घड्याळ काढून घ्या. तुम्हाला माहिती आहे 12 इथं वाजतात, इथं 6, इथं 3, तर इथं 9 वाजतात. आता घड्याळात किती वाजले म्हणे? 3:45. म्हणजे जो तास काटा असतो ना, तास काटा 4च्या जरा जवळ येतो, हा जो मोठा असतो, आणि मिनिट काटा 45 वर असतो. अशा वेळेस त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतात? 3:45, म्हणजे 3:45. मग यामध्ये किती अंशाचा कोन व्हायला? तो कोणत्या प्रकारचा कोन व्हायला? या दोन काट्याच्या मध्ये तो व्हायला विशाल कोन. यावरून बी आपण उत्तर मिळवू शकतो. आलं लक्षात? तर तुम्ही त्याची आकृती काढून सुद्धा उत्तर मिळू शकतो. तुम्हाला फक्त कोन कोणत्या प्रकारचा आहे म्हणते, किती अंशाचा कोन होतो हे काढायला नाही सांगितलं. पण तुमचं चुकू नये, किंवा उद्या जर असं विचारलं किती अंशाचा कोन होतो या दोन काट्यांमध्ये, असं जेव्हा विचारलं तर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. म्हणून माझं हे सांगण्याचा उद्देश होता. समजलं? तर विशाल कोन होतो, आणि विशाल कोन दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून वर्तुळ तिसरं गोल केलं. समजलं का सगळ्यांना? प्रश्न 7वा. पुढील पैकी कशामध्ये कोनाचा उपयोग केला जात नाही? कशामध्ये कोन वापरला जात नाही? ठीक आहे. दोन रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण यामध्ये वापरला जातो. ठीक आहे. दोन रेषाखंडामधील वळणाचे प्रमाण, दोन रेषाखंडामध्ये जे काही वळण झालं ते किती अंशात दोन रेषाखंड वळले हे मोजण्यासाठी कोनाचा वापर होतो. सागराची खोली मोजणे यासाठी कोनाचा वापर होत नाही. इमारतीचे मोजमाप करण्यासाठी कोनाचा वापर होतो. क्रीडा स्पर्धेचं ग्राउंड आखताना सुद्धा कोनाचा वापर होतो. या ठिकाणी वापर होतो, या ठिकाणी होतो, या ठिकाणी होतो, पण होत नाही कोण्या ठिकाणी? सागराची खोली मोजण्यासाठी कोनाचा वापर होत नाही. म्हणजे या पुढील पैकी कशामध्ये कोनाचा उपयोग केला जात नाही? तो पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. फक्त बी कुठे आहे? फक्त बी हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं पाहिजे. समजलं बाळांनो? सर, प्रश्न 8वा. पूर्ण कोनाचे माप किती असते असं विचारलं. सर्वात अगोदर पूर्ण कोन म्हणजे काय तुम्हाला समजलं पाहिजे. ज्या कोनाची एक भुजा किंवा एक बाजू 360 अंशातून फिरते त्या कोनाला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. मग पूर्ण कोनाचं माप काय असेल? 360 अंश. आणि 360 दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 2 ला आहे. म्हणून उत्तराचं दुसरं वर्तुळ त्या ठिकाणी गोल करायचं. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, प्रश्न 9वा. सोबतच्या आकृतीतील कोनांची संख्या आहे. ह्या आकृतीमध्ये कोनांची संख्या किती आहे असं तुम्हाला विचारलं. तर बाळांनो, कोनांची संख्या जर काढायची असेल तर या आकृतीमध्ये कोनांचे जितके भाग आहेत त्यांना क्रमांक द्या. 1, 2, 3. 3 भाग आहेत. या तीनही भागांची बेरीज, भागातील अंकांची बेरीज 1 + 2 + 3 बरोबर 6. बेरीज 6 आली. म्हणजे या आकृतीतील कोनांची संख्या एकूण 6 आहे. आलं लक्षात?
आणि 6 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून बाळांनो उत्तराचं चौथं वर्तुळ. कोणांची संख्या जर मोजायची असेल तर सोपी आयडिया. आता आता समजा अशी आकृती दिली, यामध्ये अशा तुम्हाला रेषा मारून दिलेल्या आहेत आणि विचारलं की बाळांनो यामध्ये कोणांची संख्या किती आहे. मग काही करायचं नाही. हा पहिला भाग 1 नंबर, 2, 3, 4, 5, 6 6 क्रमांक टाकले. या 6ही क्रमांकांची बेरीज काय होते ते पहा. 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज 21 होते. म्हणजे या आकृतीतील कोणांची संख्या या ठिकाणी 21 आहे. असंच या ठिकाणी पण मोजायची होते. या आकृतीतील कोणांची संख्या तुम्हाला विचारली, 1, 2, 3 या अंकांची बेरीज 6 येते. म्हणून या आकृतीतील कोणांची संख्या 6 आहे आणि 6 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. कळालं सगळ्यांना? पुढचा प्रश्न. बघा, सोबतच्या चौकोनात किती कोन तयार झाले आहेत? किती कोन तयार झालेले आहेत? कोन, मग तो लघुकोन असेल, विशाल कोन असेल, काटकोन असेल, तसे किती कोन तयार झालेले आहेत असं तुम्हाला विचारलं. नीट लक्षात घ्या बाळांनो, काटकोनांचा विचार करूया. हा या ठिकाणी कोन तयार झाला का नाही? 1. या ठिकाणी हा दुसरा कोन तयार झाला, याला 2 असं नाव देतो, क्रमांक. या ठिकाणी हा तिसरा कोन तयार झाला, याला तिसरा क्रमांक देऊ. या ठिकाणी हा चौथा कोन झाला, चौथा. 4 कोन दिसायले तुम्हाला. हा बघा, दुसऱ्या कलरनं दाखवतो मी तुम्हाला. हा कोन 5वा, हा कोन 6वा. बघू शकता, हा या ठिकाणी दिसतो तो 7वा कोन आणि हा 8वा कोन. एकूण किती कोन तयार झालेत? 8 झालेत. आणि 8 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 4 ला आहे. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आलं लक्षात कोणांची संख्या कशी मोजली? पुढे जाऊया आपण. उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न सरावासाठी जे तुम्हाला दिलेले आहेत, तुमच्या पुस्तकाच्या शेवटी असतात, तर त्याही प्रश्नांच्या बाबतीत त्यांची उत्तर जाणून घेऊया. सोबतच्या आकृतीतील कोनाचे माप पुढील पैकी कोणते असू शकते? ह्या आकृतीमध्ये एक कोन काढून दिला, याचं माप या पर्यायापैकी कोणतं असू शकते असं तुम्हाला विचारलं. कोणतं असू शकते? बघा, हा कोणत्या प्रकारचा कोन वाटायला? तो काटकोन आहे का? नाही. तो विशाल कोन आहे का? नाही. तो कोणत्या प्रकारचा कोन आहे? लघु कोन आहे. मग लघु कोनाचं माप काय असते? 90 अंशापेक्षा कमी असते. मग 90 अंशापेक्षा कमी कोणतं माप आहे? पर्याय क्रमांक 1, 75 अंश. सोबतच्या आकृतीतील कोनाचं माप पुढील पैकी 75 अंश असू शकते. 75 अंशाचाच आहे असं नाही, तो 75 अंश असू शकते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 आलं. म्हणून ज्यांनी ज्यांनी उत्तराचं पहिलं वर्तुळ गोल केलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. समजलं? आपण हा दुसरा प्रश्न समजून घेऊया. सोबतच्या आकृतीत Q हा शिरोबिंदू असलेले किती कोन आहे? शिरोबिंदू Q असलेले किती कोन आहे? आता शिरोबिंदू बघा इथं आहे. Q हा शिरोबिंदू असलेले किती कोन आहेत? कोनांची संख्या मोजायला सांगितली. आता कोनांची संख्या मोजताना मी तुम्हाला आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, काय करा बाळांनो, इथं 1 हा क्रमांक टाका, इथं 2 हा क्रमांक टाका. 1 आणि 2 यांची बेरीज करा. 1 अधिक 2 बरोबर 3. Q हा शिरोबिंदू असणारे 3 कोन आहेत का नाही? आता तुम्ही म्हणसान सर कसे आहेत, आम्हाला दाखवा. सो आता आपण पाहूया किती कोन आहेत. हे लक्षात येते का? हा 1 नंबरचा एक कोन, त्याचा Q हा शिरोबिंदू आहे. हा दुसरा कोन, 2 नंबरचा दुसरा कोन, त्याचा Q हा शिरोबिंदू आहे. आता 1 आणि 2 मिळून एक तिसरा कोन होतो बघा. हा
ज्याचा क्यू हा शिरोबिंदू आहे की नाही. किती कोण झाले? 3 कोण झाले. असे काढत बसलं तर वेळ जास्त जाते. मग त्याच्यात आपण क्रमांक टाका. 1 2 1 आणि 2 ची बेरीज 3 येते. म्हणजे याच्यामध्ये किती कोण झाले? 3. आणि 3 हे दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 लाच आहे. म्हणून तुमचं उत्तर येईल तिसरं वर्तुळ गोल करायचं. समजलं? काही अडचण? इथपर्यंत सर्वच्या सर्व प्रश्न समजले तुम्हाला सर्वांना? कोणालाच अडचण नाहीये? घेऊ पुढचा प्रश्न. चल. चौथा आणि पाचवा तिसरा, तिसरा चौथा पाचवा हे 3 प्रश्न आता राहिलेले आहेत. बघा काय म्हणते, 4:45 ही वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? आता तुम्हाला किती अंशाचा कोन तयार होतो असं कधीच विचारणार नाहीत, कारण ते तुमच्या लेवलचा प्रश्न पण नाही. पण तुम्हाला एवढं नक्की विचारतील त्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो. मग तो लघु कोन होतो, काटकोन होतो, विशाल कोन होतो किंवा प्रविशाल कोन होतो हे विचारलेलं जाईल. मग पाहूया. 4:45 म्हणजे 4:45 वाजता. मग अशा वेळी तुम्ही काय करा, कोणत्या प्रकारचा कोन होतो असं जेव्हा विचारलं तेव्हा आता सूत्रानं जायचं का तुम्ही घड्याळ काढून जायचं तुमचं तुम्ही ठरवा. ओके. इथं 12 घड्याळ काढले तर सोपं जाईल. 1 2 इथं 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे, अशी घड्याळ आहे. 4:45 जेव्हा होतात तास काटा हा 5च्या जरा जवळ गेलेला असतो. हा तास काटा. ओके. आणि मिनिट काटा कुठे असतो? 9 वर असतो. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं आपण ढोबळमानानं जर विचार केला तर 2 अंकामध्ये किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा. हे इथून जर मोजलं 5 आणि 6च्या मध्ये 30, इथं 30, इथं 30, इथं 30, किती अंश व्हायले? 120. 120 आणि हे 5च्या जरा पलीकडे गेलं तर हा 7.5 7.5च्या आसपास जाईल. हो की नाही? 120 आणि 27 127 28 29च्या समथिंग येईल जवळपास. ओके. 128 अंशाचा कोन कोणत्या प्रकारचा असतो? विशाल कोन असतो. मग त्या 2 काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन होईल? विशाल कोन तयार होईल. म्हणून उत्तराचं चौथं वर्तुळ गोल करायचं. आलं लक्षात सर्वांच्या? समजलं का? इथपर्यंत समजलं? चला आता पुढचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत विशाल कोनांच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत? विशाल कोनांच्या किती जोड्या, जोड्या म्हणते बरं का, तयार झालेल्या आहेत? नीट लक्षात घ्या. हे विशाल कोन आणि त्याची ही जोडी, पहिली जोडी. हा विशाल कोन दिसतोय, विशाल कोन, आणि त्याची जोडी हे दुसरी जोडी. 2 जोड्या तयार झालेल्या दिसायला. हा इथं पहा, कलर चेंज करतो पेनीचा. हा विशाल कोन आहे का नाही? हा विशाल कोन आणि त्याची ही तिसरी जोडी. किती जोड्या तयार झाल्या? 3 जोड्या तयार झाल्या. ते दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 1 ला आहे. म्हणून बाळांनो उत्तराचं पहिलं वर्तुळ गोल करायचं. आणि या उच्च काठिण्य पातळीमधील सर्वात शेवटचा प्रश्न जो या ठिकाणी आहे, या ठिकाणी कोन मापक दिलेलं आहे आणि त्यामध्ये कुठलं तरी कोन दाखवलेलं काय वाचूनच घेऊ. तेजसने सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या कोनाचा मापाचा कोन काढला. तेजसनं काय केलं? या सोबतच्या आकृतीत दाखवलेल्या मापाचा कोन काढला. मग तेजसनं किती मापाचा कोन काढला बघू शकता या ठिकाणी. हे बघा, ही रेषा बाहेर आहे म्हणजे एवढ्या मापाचा कोन आहे. एवढ्या मापाचा म्हणजे बघा इथं 0 10 20 30 40 50 50 अंश मापाचा कोन काढला. कोण काढला? तेजसने. एवढं आलं का लक्षात? या आकृतीला पाहिलं की तुमच्या लक्षात येईल इथं 130 वर दिसायला. 130 नसते ते. 130 हे इकडून 130 असं झालेलं आहे. तुम्हाला जर कोन मोजायचं असेल तर तुमच्या उजव्या हाताकडून 0 पासून मोजत जायचं. बघा, ही एक रेषा आहे त्याच्या कोनाची, हे 0 वर आहे
0 पासून हे 10, 20, 30, 40, 50 म्हणजे या तेजसनं 50 अंश मापाचा कोन काढला. लक्षात आलं? म्हणजे लघु कोन काढला. तेजसनं किती मापाचा काढला? तेजसनं 50 अंश मापाचा काढला. समजलं इतकं? तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोन काढला. तन्मयनं काय केलं? तेजसच्या दुप्पट माप म्हणजे 50 दोन्ही 100 अंश मापाचा कोन काढला. हा कोन कोणत्या प्रकारचा असेल? आता तन्मयनं काढलेला कोन 100 अंश मापाचा आहे आणि या 100 अंश मापाच्या कोनाला कोणत्या प्रकारचा कोन म्हणतो? विशाल कोन. विशाल कोन म्हणतो. विशाल कोन दिलेल्या पर्यायात पर्याय क्रमांक 3 ला आहे. म्हणून उत्तराचं तिसरं वर्तुळ या ठिकाणी गोल करायचं. आलं का सगळ्यांच्या लक्षात? नक्की. चला, अशा प्रकारे आपला स्वाध्याय बी उडत गेला. मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना या स्वाध्यायामधील प्रश्न समजले असतील आणि येणाऱ्या पेपरमध्ये अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न तुम्हाला येतील तुम्ही निश्चितपणाने ते सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही सोडवसाल अशी आशा बाळगतो आणि आजच्यासाठी या ठिकाणीच तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.